आता जयला बी कोणाला उठून जायचंय महाराज, ते ना आताच जायचं, कारण चालू कीर्तनात मी कोणाला उठू देत. एक दिवशी असं झालं मामा, कीर्तन रंगात आलं आणि एक जण उठलं, मी त्याच्या मागच गेलो. ते म्हणलं अरे इकडे कुठं, म्हणलं तू इकडे कुठं होय कीर्तनात. त्याच्यामुळं उठायचं, जयला उठायचं ते ना. आणि कीर्तनात बसल्यामुळं मी ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल म्हणीन त्यावेळेस विठ्ठल विठ्ठला. नाही तर महाराज असंच झालं. एक दिवशी कीर्तनाला गेलो आणि सगळ्याला म्हणलं विठ्ठल विठ्ठल म्हणा. सगळ्या बाया विठ्ठल विठ्ठल म्हणू लागल्या, पण एक बाई भलतच काहीतरी म्हणलं. कीर्तन झाल्या महाराज मी तिच्याकडे गेलो, म्हणलं का हो सगळ्या बाया विठ्ठल विठ्ठल म्हणू लागल्या, तुम्ही भलतच काहीतरी म्हणू लागल्या. ती म्हणली महाराज विठ्ठल आमच्या हेच नाव आहे. मग त्याच्यामुळे मी पप्याचा पप्पा पप्याचा पप्पा पप्याचा पप्पा. तशा तुम्ही नावानं हाका मारता, तुमचे नाव बी सांगतो मी. हा मी गावातलाच आहे. आणि कीर्तन सप्त्याच्या आईन मदत असल्यामुळं मामा आपल्याला कोणचं बंधन, मोकळं घालीन लटांगण मोकळं पटांगण. आणि अभंगाला बी काय बंधन नाही. तर येरी पहिल्या दिवशी, काल्याच्या दिवशी, मागणीच्या दिवशी कीर्तनकार. एकदा असंच झालं मामा, एकदा 15 वर्षानं मुलगा झाला, लग्न झालं त्याचं, 15 वर्षानंतर मुलगा झाला. त्याला आनंद झाला महाराज, त्याला एवढा आनंद झाला, त्यानं आनंदाच्या भारत कीर्तनकाराच्या का कीर्तन ठेवलं. पण त्या कीर्तनकारानं सेवेसाठी अभंग घेतला, शेवटचा दिवस गोड व्हावा. मग हे असं केलं काय करावं महाराज, मी आता टाळ ठोला नीट घरी गेलो. पाकिट बी नग म्हणलं तू हो बाबा विठ्ठल. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. यंदा पहिलंच वर्ष आणि सुंदर नियोजन, नाही तर महाराज पैसा भरपूर आहे आपल्या गावात बी. लय लोकांकडे पैसा. आता नाव सांगेल म्हणले तर मला माहित नाहीत म्हणून सांगत नाही, पण काहीतरी करण्याची खरंच तुमची इच्छा वा. तुमच्या चरणी नतमस्तक होतो आदरणीय बाबासाहेब विष्णुभाऊ काळे आणि पुन्हा विष्णुभाऊ काळे. तुमच्या दोघांच्या चरणावर नतमस्तक आहे. यजमान बघू द्या मला आधी. नाही एक दिवशी महाराज असं झालं, यजमानाचं नावच घेतलं नाही म्या. तितक्यात जे विठ्ठल सुरू झालं लाईट गेली, यजमानच गायब झाला. त्याच्यामुळे मी यजमानाचं नावच विसरत नाही. श्री हरी भक्तीपारायण कानिपनाथ दत्ताराव काळे. पाकिट दुसरी काय इच्छा नाही महाराज, दुसरी काय इच्छा. त्याच्यामुळे म्या बी अभंग घेतलाय सोडीला संसार. म्हणजे कोणाला जर वाटलंच देवा सोडून तर जाताना माझ्याकडे देऊन जा. तर बाया म्हणते ना आम्ही आणलं नाही येऊ काय मागायलाय. तसं काय नाही माये, मी सोनं नाणं डाग दागिने एका बाईनं मका दिली, मी घरी नेऊन म्हशीला चारली. मग विठाला कीर्तनाला उपस्थित आदरणीय श्री हरिभक्तीपारायण ज्यांच्यामुळे मी तो बाय आदरणीय गुरुवर्य राम महाराज गायकवाड, गणेश महाराज वाघमारे यांच्या विचारणावर नतमस्तक होतो. आदरणीय खरं तर ज्यांच्यामुळे मी तुमच्या पुढे उभा आलो, नाहीतर आता दुसरीकडेच असतो समजा. आदरणीय परमेश्वर महाराज गायकवाड मामा तुमच्या विचारणावर नतमस्तक होतो. सर्वच भजनंकळी भजनी मंडळ, तुमच्या सर्वांचे काय नाव माहित नाहीत. शंकरलिंग भजनी मंडळ असतील, मल्हार बाबा भजनी मंडळ असतील, पांडुरंग भजनी मंडळ असतील, हनुमान भजनी मंडळ असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आपले माऊली आक्वाचे मालक, जेनं नेमकंच दुकान टाकले, पण त्याला जवा कळालं मो कीर्तने 5 वाजता शिटर वडलं. बाबा असंच प्रेम राहू द्या. वा सगळेच आदरणीय, सर्वांचं नाम उल्लेख करणं शक्य नाही. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. हिशिवून माझं कीर्तन ऐकण्यासाठी हिशिवून आलेत. वा इतकंच नाही महाराज, तिकड लांब लांब बाया संग हाव म्हणा ना पटकन जरा. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि खरंच ज्यांचं नाव मी मुद्दाम मागे ठेवलं होतं, माझ्या वाणीनं मी त्यांचा काय उल्लेख करणार आहे बाबा. गुरुवारी आदरणीय अशोक महाराज देवळगावकर बाबा, तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि मला वाटतं आता न टाइम घेता सेवेला सुरुवात करतो. विठाला
प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायाने सांगितलं ज्यानं संसार सोडला त्याच्यावर देव माया करतो. मग महाराज ज्यानं संसार सोडला जर त्याच्यावर जर देव माया करणार असन तर आमचा प्रश्न असा आहे, नाथबाबांना संसार सोडला का? मग नाथबाबांना जर संसार सोडला नाही तर नाथबाबा देवानं किती प्रेम केलं? द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, नाथबाबाच्या घरचं पाणी भगवंतानं भरलं, वस्त्र गंगा तीरी धुत असे, निळा म्हणे देव रावे ज्यांच्या घरी, दत्त चोपदारी करत असे. मग एवढं प्रेम जर त्या नाथबाबावर देव करत असेल तर मग प्रश्न इथं आहे महाराज, नाथबाबांना संसार सोडला का? मग जर नाथबाबांना संसार सोडला नाही तर ही भगवंतानं त्यांच्यावर माया केली, तर मग तुकोबाराय कसं काय म्हणाले ज्यानं संसार सोडला त्याच्यावर देव माया करतो? बरं ठीक आहे, दिलं नाथबाबाचं सोडून आम्ही. चला त्या अर्जुनाकडं. ज्या वेळेस तो अर्जुन आणि भगवंत त्या कामिक वनामध्ये फिरायला गेले महाराज, आणि ज्या वेळेस त्या कामिक वनामध्ये फिरत असताना त्या अर्जुनानं तिथलचं वातावरण बघितलं. काय झाडीन काय डोंगर, म्हणला देवा इथं तर मग बायको असती तर रे, देव बायको झाला हो. आणि मग जर एवढं प्रेम त्या अर्जुनावर केलं तर ऐका, माऊलीनं सुद्धा वर्णन केलं. ऐका, एक ओवी सांगतो. जे न सांगे पित्या वसुदेवाशी, जे न सांगे माता देवकीशी, जे न सांगे बळी भद्राशी, ते गुज अर्जुनेशी बोलिला. म्हणजे देवानं जे देवाच्या आईला सांगितलं नाही, देवाच्या जे भावाला देवानं सांगितलं नाही, ते गुह्यातली गुह्य गोष्ट भगवंतानं अर्जुनाला सांगितली. मग माझा प्रश्न इथं आहे महाराज, त्या अर्जुनानं संसार सोडला का? मग तुकाराम महाराज कस काय म्हणाल ज्यानं संसार सोडला त्याच्यावर देव माया करतो? बरं चला, दिला मी अर्जुनाचं सोडून. चला चोखोबारायकडे. ज्या वेळेस चोखोबारायच्या पत्नीचा प्रसूतीचा काळ जवळ आला आणि त्यांनी सांगितलं धनी, ते त्यावेळेस बाबा धनी म्हणायच्या. आता मी लय गाव हिंडलो पण धनी कोणी म्हणीच ना, काही म्हणाले पिलू नवीनच शब्द काढला. आता इथल्या म्हणतात पण कोणाकोणाचे नाव सांगू? मग सांगितलं धनी, प्रसूतीचा काळ जवळ आलाय आणि यासाठी कोणीतरी जवळ आई पाहिजे, बहीण पाहिजे, आणि आई दोघांच्याही नव्हत्या. त्यामुळे चोखोबाराय स्वतःच्या बहिणीला आणण्याकरता गेल्या आणि त्या बहिणीचं नाव होतं निर्मळा. त्या बहिणीला आणण्याकरता गेल्या आणि चोखोबारायचं काम असं होतं, जिकडं हरिपाठ दिसन, जिकडं काकडा दिसन, आणि तिकडच रमले. आणि इकडं प्रसूतीचा काळ जवळ आला. शालिग्राम दगडाची एक मूर्त चोखोबारायच्या घरी होती. चोखोबारायच्या पत्नीने त्या भगवंताला बुका लावला आणि सांगितलं, देवा अरे धनी या पोटाची व्यवस्था करण्याकरिता गेलेत, पण आतापर्यंत आणखीन आले नाही रे देवा. देवा या मुलासाठी तुला आतापर्यंत कधी नारळ फोडलं नाही देवा. देवा तुला आतापर्यंत कधी उदबत्ती लावली नाही देवा. हे पोटातलं निष्पाप आहे रे, हे मेलं तरी चालतंय पण मी मेले नाही पाहिजे. सॉरी मी मेले तरी हरकत नाही, पण या पोटातलं निष्पाप आहे, याला काय होता का म्हणे. चोखोबाराय आला, सॉरी चोखोबाराय तर आलेच नाही, पण देव आला. त्यावेळेस देवानं दार उघडलं आणि सांगितलं, देवा सांगितलं देवा धनी घरी नाही. देव 3 वेळेस आला, देवाला वापस पाठवलं. पण त्यावेळेस देवाच्या लक्षात आलं, अरे हिला जे काम आहे ते एका स्त्री रूपातलं काम आहे. आणि मग त्यावेळेस भगवंतानं चोखोबारायच्या बहिणीचं रूप घेतलं. चोखोबाची बहीण झाला सारंगार, चोखोबाची बहीण झाला सारंगार, चोखोबाची बहीण झाला सारंगार, चोखोबाची बहीण झाला सारंगार.
माझी बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडादार हाकामारी भगवंतानं सांगितलं. भगवंत स्वतः गेले आणि चोखोबारायच्या पत्नीचं बाळंतपण केलं. मग प्रश्न इथं आहे महाराज, चोखोबारायनं संसार सोडला का? मग जर चोखोबारायनं संसार सोडला नाही, अर्जुनानं संसार सोडला नाही, नाथबाबानं संसार सोडला नाही, तर ही देवानं त्यांच्यावर माया केली आहे. बरं तुकोबर आहे, तुम्ही आम्हाला सांगायला ज्यानं संसार सोडला त्याच्यावर देव माया करतो, तुम्ही तरी संसार सोडला का हो? अहो आम्ही तर एक एक बायको केली, तर तुम्ही तर 2 केल्या ना. मी आता ती बी नाही केली, माझी शपथ नाही केली बाबा, तरी देव भेटाना. देव भेटायची म्हणल्यावर करीत नाही. हनुमान महाराज लय गुदगुले होते ना, भेटतच नाही भेटल्या तरी बरं आहे. तुमचं तरी कोणतं सुखाचं चाललंय? बरे आहेत आम्ही पिपळा खाली, बरोबर आहे ना? हा विठाला मग ऐका, मग ज्यानं संसारच सोडला नाही तरीही त्यांना देवावर माया केली. कारण आहे याचा, ऐका, संसार 2 प्रकारचे. आतापर्यंत मी तो तुम्हाला सांगितला, तो झाला बाह्य संसार, आणि दुसरा एक आहे तो आंतर संसार. मग आंतर संसार कोणता आणि बाह्य संसार कोणता? आंतर संसार म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, माया, अहंकार. आणि बाह्य संसार म्हणजे मी तुम्हाला आतापर्यंत सांगितला तो. मग कोणता संसार सोडायचा हो महाराज? तर बाह्य संसार सोडायची गरज नाही, तर तो आंतर संसार सोडायचा. बरं मग आंतर संसार पहिला कोणता हो? पहिली गोष्ट आहे काम. काम किती वाईट आहे ऐका. एका साधूनं 60,000 वर्ष तपश्चर्या केली. आयुष्य जगत असताना एका तिळाचे 7 तुकडे होतील एवढंही पाप केलं नाही. पण आता मरण्याच्या स्टेजला आलाय, एकदम मरण्यासाठी व्याकुळ झालाय. मरण्याला काही क्षण राहिले आणि स्वतःचा घसाच कोरडा पडला आणि पाणी पाणी म्हणून आडलू लागला. समोरून एक स्त्री जात होती, त्या स्त्रीनं पाहिलं, अरे कोणीतरी साधू महात्मा आहे, पाणी मागतोय. त्या स्त्रीनं त्या व्यक्तीला, त्या साधू महात्म्याला पाणी पाजलं. त्या साधू महात्म्यानं डोळे उघडून पाहिले आणि त्याच्या मनात काम वासना उत्पन्न झाली. मग हा काम एवढा वाईट आहे, तर कारण या काम वासनेनं केवळ भल्या भल्यांची, ऐका, रावण किती श्रीमंत होता? कोटी घरे ज्याची, शुद्ध कांचनाची सप्त कोटी, कोटी शुद्ध कांचनाची सप्त घरे ज्याची, काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. एवढं सोनं जर त्या रावणाकडे होतं, तर आपल्याकडे किती घे महाराज? एकच अंगठी. मायाकडे तर ती नाही. लयत लय झालं तर माणसाकडे किती घे महाराज? एक अंगठी. बायाकडे लयत लय झालं तर ती एक नाकातली येसन. काय म्हणते तो झाले का तुला लईच माहित? मला माहित नाही वागा आणखी, आणि माहित नाही माही शपथ. आणि लग्न झालं असतं तर विचारून आलो असतो ना, कोणाला विचारावा? लय अवघड आहे. किती लयत लय. पण ज्या बाईनं नत केली का बाबा महाराज, ती थांबती काय एका जाग्यावर? असा एकदा झटका देईन, एकदा इकडून झटका देईन. लयच ताटा. मला माहित आहे, मग गावातलाच आहे हो म्हणून सांगायलो. महाराज एकदा असं झालं, उन्हाळ्यात दिवसांनी एका बाईनं मरणाचं सोनं केलं. आता मी दरबारीच आमच्या गावातलं म्हणत असतो, पण इथं कुठं म्हणू आमच्या गावात. हा त्यांना चपला फेकून बाबा. आता तिकडले आल्यात सध्या. एका बाईनं उन्हाळ्यात दिवसात सोनं केलं महाराज. एवढं सोनं केलं की भयानक. बदा 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 चमकू लागली. बदा 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 तशी बदा 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 चमकू लागली. आणि ती ज्या दिवशी सोनं करायला गेली त्या दिवशी बायची गावात मीटिंग झाली. म्हणले हिला कोणी नावाजायचं, कोणी पुसायचं नाही, तुमचा शब्द.
महाराज ती आली मग ह्या गलीने एकदा त्या गलीने एकदा ह्या गलीने एकदा त्या गलीने एकदा तिला कोणी पुसाना. महाराज ती बाया असतात त्याचा नाद करायचा नसतं. तळपायच्या आग मस्त घालत किती बी सनकी होती घेतली वळई घेतलं डबडन दिली वळई आणि सगळ्या बाया एका जागेवर झाल्या. फलाटावरच्या बाया एका जागेवर झाल्या. म्हणले माय आणि माणसं इकडे आग विजवायला लागले आणि म्हणले वय ग शांता इथलची सोडून आणि म्हणले शांता कवा केलंस ग सोनं. ती म्हणली आधीच म्हणली असती मी कहाला वळई पेठिली असती. मग त्याच्यामुळे हे सोनं एवढं अवघड. पण रावण किती श्रीमंत. जेहम लंका भवनत्रया वास्तु पुरुषानाम उदकम यथा सुधा निवारण हितार्थायाम पाक निष्पत्तिम भवंजया नैवम गांजा कसम लिखितम. सोनियाची पुरी समुद्राचा वेळा सोनियाची पुरी समुद्राचा वेळा समुदाय गाडा राज्य सांगा समुदाय गाडा राज्य सांगा. सोनियाची पुरी समुद्राचा वेळा सोनियाची पुरी समुद्राचा वेळा समुदाय गाडा सोनियाची पुरी समुद्राचा वेडान सामुदाय गाडा राक्षसाचा. त्याची जी लंका होती ना महाराज तिला असं गोल समुद्राचं कंपाऊंड होतं. आपल्याला साधं तारीचं करणार आहे ना महाराज. तरी बी रावणाला लोक रावण म्हणत नाही. मी तर दरबारीच रावण साहेब म्हणत असतो. लोक रावण्या म्हणते. मग प्रश्न येत आहे महाराज ते जिथं असत होता कोणाचला नाही ढालेगावच्या नदीत नेऊन टाकला असतं त्याने एकाला. एवढा बेकार नदी बेकारच होता महाराज. त्याच्या नादी लागलं का काटा चिमटाच. मग एवढा श्रीमंत रावण नुसता तेवढा श्रीमंत नव्हता महाराज. बायका बी लईच बकळ होत्या. आता एक भेटना पण त्याला किती होत्या. माझी मुख्य राणी मंदोदरी माझी मुख्य राणी मंदोदरी. माझी मुख्य राणी मंदोदरी माझी मुख्य राणी. सहस्त्रजाच्या सुंदरा कामिनी 80,000 बायका त्या रावणाला. एवढा श्रीमंत रावण. ही झाली श्रीमंतीतली बाजू. दुसरी बाजू सांगतो ऐका. इंद्रवारी चंद्र छत्रधरी. इंद्र झाड काम करायला होता रावण साहेबाची. मग आता मोठ्या माणसाला साहेबच म्हणावं लागेल. आता महाराज तुराटी खाजवायला नाही तरी लोक महाराज महाराज म्हणते मला. नाही म्हणत्या खरंच महाराज. आणि महाराज त्या माता माऊल्या खरंच ते ना आल्या मग आरती केली हो. आणि फुलायच्या ह्याच्यावरून मला बोलिलं ते ना खरंच बाबा. काय बोलू विठ्ठल विठ्ठल. इंद्रवारी चंद्र छत्रधरी. इंद्र झाड काम करायला होता आणि चंद्र छत्र धरला होता रावणाच्या इथं. आणि आपण जेव्हा गणपतीची आरती करत नात ना सुख करता दुःख हरता सुखाचा करता येतो दुःखाचा हरताय गणपती बाप्पा आहे तू. ते गणपती बाप्पा रावण साहेबाच्या इथं गाडवर राखा. मी नाही बोलत ऐका. विघ्न रावण सके जया पुढे तो गणेश होऊ न बा पुढे. गाढवाचे कळप राखी जायचे. मग एवढा श्रीमंत रावण पण त्या रावणाला स्वतःची कामवासनावरती आली नाही म्हणून संत मनाला उपदेश करतात. वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा. पहा त्या रावणा काय झाले. इंद्रा पडले भग. इंद्रा पडले भग चंद्रधारा. नारद तुकाचा भजन नारद तुकाचा भजन. इंद्रा पडले भाग चंद्रधारा. इंद्रा पडले भाग चंद्रधारा. इंद्रा पडले भाग
आणि मग या उलट संतांचा जर विचार केला, तुकोबारायच्या जीवनाचा जर विचार केला, तर एकदा एक वेश्या तुकोबारायकडे गेली आणि तुकोबारायला सांगितलं, महाराज माझ्या मनात काम वासना उत्पन्न झाली. तुकोबारायनं तिला सांगितलं, रे आम्ही विष्णुदास तैसे नोहे पराविया नारी रखुमाई समान गेले ते नेमून ठाईचेची जाईव तुम्हा जाईव तुम्हा नगरी साया जाईव तुम्हा नगरी साया जाईव तुम्हा करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोय. मग महाराज तैसे म्हणजे कोणासारखे हो? आता कोणी जर आपले पैसे देत नसन, आपण जर त्याला मागायला गेलो, ते काय म्हणते, मला का त्याच्यासारखं समजायला का काय तुम्ही भाल्या माणसा, म्हणजे काय केली, कोणाची तरी काय दिली उपमा. मग इथं तुकोबारा सांगितलं आम्ही विष्णुदास तैसे नोय, म्हणजे ज्या रावणाला स्वतःची कामवासना स्वतःचा इंद्रिय आवरता आला नाही, त्या रावणासारखे आम्ही नाही, आम्ही विष्णुदास तैसे नोय, म्हणजे हा कामरूपी संसार घातले बाहेरी काम क्रोधवै, घातले बाहेरी काम क्रोधवै, घातले बाहेरी काम क्रोधवै, घातले बाहेरी काम क्रोधवै, घातले बाहेर कामा क्रोधवैरी, घातले बाहेर कामा क्रोधवैरी, घातले बाहेर कामा क्रोधवैरी, घातले बाहेर कामा क्रोधवैरी. वैसनांतरी पांडुरंग, वैसनांतरी पांडुरंग, वैसनांतरी पांडुरंग, घातले बाहेरी काम क्रोधवैरी, घातले बाहेरी काम क्रोधवैरी, घातले बाहेरी काम क्रोधवैरी, घातले बाहेरी काम क्रोधवैरी. वैसनांतरी पांडुरंग. घातले बाहेरी काम क्रोधवैरी, घातले काम घातले बाहेरी काम क्रोध वैरी, म्हणजे हा कामरूपी संसार संतांना जिंकलाय. एक कामरूपी झाला, हा झाला काम. दुसरा आहे क्रोध, आणि क्रोध म्हणजे राग, आणि राग हा सहजासहजी सुटत नाही महाराज. आता सहज इथं मंडपात जर एखाद्या बाईनं नाही जागा दिली, तर तिच्या कोणाला शादेला खरं सांग,
सरक बाजूला असं म्हणून लय शाद येतात बाया. मला बी 350 येतात, पण इथं महाराज देता येत नाही. जयला बी कोणाला ऐकायचं असते कीर्तन झाले भेटा मला. माई शपथ बाबा एक सुद्धा कमी भरली ना पाकिट घेणार नाही. विठ्ठल विठ्ठल मग आपल्याला क्रोध राग किती हो, लय भयानक महाराज. सहज जर गाडी कोणाचा धक्का लागला तर कोणाला शाद येत होता, आपण मला सांगायला लावू नका इथं. पण तुकोबारायच्या जीवनाचा विचार केला, नाथबाबाच्या जीवनाचा विचार केला तर हा क्रोधरूपी संसार त्यांनी जिंकलाय. ज्या वेळेस त्या बंबाजी बुवानं तुकोबारायला काठीच्या काठ्यानं मारलं त्यावेळेस तुकोबारायला राग आला नाही. तुकोबारायकडे तर एवढी शक्ती होती त्याचा पार खेकनाच करू शकले असते महाराज, पण नाही का तर हा क्रोधरूपी संसार त्यांना जिंकलाय. काम झाला, क्रोध झाला, लोभ झाला. लोभ म्हणजे हाव किती हो महाराज. महाराज म्हातारे झालं तरी हाव जाती का हो, नाही ना जात महाराज. आता हिच्याव काय काय बोलू महाराज, गावातली माणसे जास्त बोलता येत नाही हो मला. महाराज एक माणूस एवढा श्रीमंत होता त्याच्या 7 पिढ्या बसून खातील, पण एक दिशा असाच उदास बसला होता. मी सहज त्याच्याकडे गेलो, म्हणलो का हो काऊन उदास बसले. ते म्हणला महाराज आपल्याकडे एवढी संपत्ती आहे की आपल्या 7 पिढ्या बसून खातील, पण मी विचार करायला म्हणलं मी 8वी पिढी काय खाई.